गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर चला आज ना मला हळदी कुंकू करायचं आहे घरी. तर सगळं लवकरच आवरून घेतलेलं होतं, स्वयंपाक वगैरे झालेला आहे. आणि काल जसं की एकादशी होती त्यामुळे मी नैवेद्य वगैरे केलेलं नव्हतं, त्यामुळे आज मग खिचडी, वाल्या शेंगाची भाजी आणि पोळ्या वगैरे माझ्या झालेल्या आहे. तर आता देवाला नैवेद्य करते. तर काल एकादशी असल्यामुळे देवाला नैवेद्य वगैरे काही केलेलं नव्हतं मी, म्हणून मग आज वालाच्या शेंगाची भाजी खिचडी वगैरे ना करून घेतली आणि नैवेद्य दाखवून. तर नैवेद्य वगैरे लावून झालं माझं. आणि आज जसं की हळदी कुंकू आहे तर सगळ्यांना सांगायला वगैरे जायचं आहे. ज्यांचे नंबर होते त्यांना फोन केले मी, आणि कुणाकुणाचे नंबर नाही आहे तर त्यांच्याकडे सांगून येते. तर चला भेटते मी थोड्या वेळाने. तर आत्ताच मी सगळ्यांना ना हळदी कुंकवाचं सगळ्यांना सांगून वगैरे आली. आणि हे बघा काबुली चणे आहेत. तर हे मी रात्री ना भिजत घातलेले होते, कारण मला आज छोले चाट बनवायची आहे सगळ्यांसाठी. तर म्हणून ना ते भिजत घातलेले होते. आणि स्वयंपाक करतानाच मग मी एकीकडे ना ते उकळायला ठेवून दिलेले होते. तर ते उकळून वगैरे झालेले आहे, शिजलेले आहेत ते. आता मला ते फोडणी टाकायचे आहेत. तर त्याच्यासाठी जो मसाला वगैरे मला लागणार आहे तर त्याकरिता ना मी कांदे, टोमॅटो वगैरे सगळं चिरून घेतलेलं होतं. आणि अद्रक, लसूण वगैरे जे काही आहे तर ते सगळं पेस्ट वगैरे मी करून घेतलेली होती. आणि मला ना जे छोले आहे तर ते सुकेच बनवायचे होते, म्हणजे थोडे हलके ओलसर. खूप काही ग्रेव्ही वगैरे त्याच्यात करायची नव्हती, कारण ते चाटसारखे मला म्हणजे बनवायचे होते. म्हणून मग ना छान मसाला वगैरे तेलामध्ये होऊ दिला. आणि त्याच्यामध्ये सगळे तिखट, मीठ, धने पावडर, छोले मसाला वगैरे जे काही असतो ते सगळं टाकला होता मी. अपेक्षा ही शाळेतनं आलेली आहे, तर ती रांगोळी काढत आहे. दाखवते मी तुम्हाला. ती आधीच म्हणत होती की मीच काढणार रांगोळी आल्यानंतर. आत्ताच सुरू झालेली आहे अपेक्षाची रांगोळी काढणं. अपेक्षाची रांगोळी काढणं सुरू आहे आणि आस्था इकडे बसलेली आहे झुल्यावर. तर सकाळी शाळेत जाताना ना अपेक्षा मला सांगून गेलेली होती की मम्मी रांगोळी तू नको काढू, मीच आल्यानंतर काढून देईल म्हणून. त्याच्यामुळे मग ती रांगोळी काढत होती. चला चणे फोडणी टाकलेले आहे मी इकडे, हे बघा. आणि इकडे आता सांबार वगैरे चिरून घ्यायचं आहे मला. कांदे वगैरे झाले आहेत चॉप करून. मदत बनवू का फ्लॉवर? अगं बाई इथं हां बनव. चांगलं वाटेल ना. हो हो बनव. छोटंसं, जास्त मोठं नको बनव. बघा अशी काढलेली आहे अपेक्षाने रांगोळी. मस्त दिसून राहिलेली आहे. मला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. तर इकडे चणे रेडी झालेले आहे माझे सगळे करून. आणि इकडे मी बाकीची सगळी तयारी करून ठेवलेली आहे. लिंबू, शेव काढून ठेवले, आणि इकडे कोथिंबीर वगैरे पण चिरून झालेली आहे. चला आता थोडंसं घर आवरायचं आहे, ते करते. तर इकडे मी ना जे बाऊल वगैरे होते ज्याच्यामध्ये चाट वगैरे द्यायची आहे तर ते सगळं परत वाणाचं जे काही होतं, हळदी कुंकू, वाण वगैरे ते सगळं काढून ठेवलं. आता घर वगैरे आवरायचं आहे, थोडं झाडझूड वगैरे ते सगळं करून घेते. त्यानंतर मग रेडी होते आणि भेटते मी थोड्या वेळाने तुम्हाला. तर व्लॉग स्किप न करता कंटिन्यू करत राहा. तर इकडे घरात ना अपेक्षा परत एक रांगोळी नाही पण धान्य वगैरे ठेवून आणि काही ज्वेलरी ठेवून ती ना परत काही डेकोरेट करत होती. तर पुढे व्लॉगमध्ये दाखवतेच मी. चला मी रेडी झालेली आहे. तर गहू, तांदूळ आणि काही ज्वेलरी वापरून ना अपेक्षाने ना एक काईट बनवलेली होती. आणि आता तिची रांगोळी पूर्ण कंप्लीट झालेली होती. आणि रांगोळीचा फायनल लुक ना असा दिसत होता. आणि खूप छान बनवलेलं होतं तिने रांगोळी. परत हे जे डेकोरेट केलं होतं तिने काईट. आणि त्यानंतर ना सगळे यायला जरा वेळ होता म्हणून काही फोटो वगैरे काढून घेतले. आणि अपेक्षाची आज ना भरपूर हेल्प झालेली होती. आधी कसं सगळ्याच गोष्टी घरातल्याही कराव्या लागत होत्या, परत रांगोळी वगैरे सगळंच करावं लागत होतं. मात्र यावेळेस तिने हे सगळं काम करून घेतलेलं होतं. तर त्यानंतर मग सगळे हळदी कुंकवासाठी आले होते. तर मग मी त्यांना हळदी कुंकू, वाण वगैरे देऊन दिला. आणि अपेक्षा ना आतमध्ये सगळ्यांसाठी प्लेटा वगैरे तयार करत होती.
तर सगळेच आपापल्या सोयीनुसार थोड्या थोड्या वेळामध्ये येऊन राहिलेले होते. तसंही वान यावर्षी फक्त 3च दिवस आलेलं होतं आणि यानंतर फक्त रथसप्तमीलाच वान वाटता येतं. त्यामुळे 3च दिवस आल्यामुळे जरासा गोंधळी झालेला होता. म्हणजे की भरपूर घरं आहेत आमच्या कॉलनीमध्ये, त्यामुळे मग एकाच दिवशी बऱ्याचशा घरी असतं. त्यामुळे सगळ्यांना सगळ्या ठिकाणी जायचं पण असतं आणि सगळ्यांना आपल्या घरी देखील वान करायचा असतो. आणि छान वाटतं वर्षातनं एकदा म्हणजे हळदी कुंकवाच्या निमित्ताने सगळे आपल्या घरी येत असतात तर. आणि तसं तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये पण उद्यापनाच्या वेळेस बोलवत असते, मात्र तेव्हा 5 किंवा 7 बायांना वगैरे बोलवत असते. मात्र हळदी कुंकवाच्या वेळेस सगळेच येत असतात आणि आणि खूप छान वाटतं घरामध्ये देखील. आणि छान नट्टापट्टा करायचा, छान सजायचं आणि सगळ्या ठिकाणी वाहनाला वगैरे जायचं, तर एक वेगळीच मजा येत असते. आणि मग माझ्या नणद आलेल्या होत्या हळदी कुंकवाकरिता, तर त्या मला उखाणं विचारत होत्या. लता डोले कुंज डोले डोले सारी वनश्री योगेश रावांच्या जीवनात झाले मी भाग्यश्री. तर या हळदी कुंकवाच्या दिवसामध्ये छान मजा येत असते उखाणे वगैरे घेण्याची आणि ऐकण्याची वगैरे. तर त्यानंतर मी माझ्या नंदेकडे आलेली होती, कारण आज त्यांच्याकडेही हळदी कुंकू होतं आणि मी त्यांना म्हणत होती की चला आता मी तर उखाणं घेतलं आहे, मात्र आता तुम्हालाही घ्यायचं आहे उखाणं म्हणून. आणि मग त्यांनीही उखाणं घेतलं. हळद लावते, कुंकू लावते, वाण देते घोडात आणि लीलाधरांचं नाव घेते बायकांच्या गोळ्यात. तर चला आता झालं हळदी कुंकू, सगळ्या येऊन गेल्या हळदी कुंकवाला. तर असा होता आजचा व्लॉग. तर छान गेला आजचा दिवस, सगळा थोडा धावपळीचा गेला. तर चला इथेच आता व्लॉगचा एंड करते. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असल्यास जरूर एक लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.